श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर तुम्हा सर्वांचं माझे प्रिटी शुभांगी ब्लॉग चॅनलवर स्वागत आहे. तर चला, सकाळचं रुटीनपासून ते तुम्हाला नाश्त्यापर्यंतचं काय काय मी करणार आहे ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पावसाळा चालू झालेला आहे तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा कनेक्ट. तर आता सकाळी थोडा आज निवांतच होतं सर्व गोष्टी, आणि त्यामुळे म्हटलं चला आज निवांतच आहे म्हटलं, तर मग आज मस्त असे बटाटे पोहे बनवलेले मी. तसे तर कांदे पोहे करतात, पण मी आज बटाटे पोहे बनवलेले. तर ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सर्वात पहिलं तरी दूध काढून घेतलेलं आहे, गॅस पुसून घेतलेला आहे, कारण की रातभराची त्याच्यावर खूप छोटे मोठे चिरते वडे म्हणजे कॉकरेज वगैरे फिरत असतात बघा. त्यामुळे ना एकदा क्लीन करून गॅस किचन ओढता, त्यानंतरच आपली स्वयंपाकाची काही पण सुरुवात असेल ती करायची. तर सगळ्यात पहिला तर कांदे चिरायला घेतले मी, आणि मी पोहे ना एकदम वेगळ्या पद्धतीने बनवते. तर चला तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळे असेल, माझी पद्धत वेगळी असेल, पण अशा पद्धतीने पण तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप टेस्टी आणि यम्मी लागतात बरं का. तर आता मी कांदे 2 मीडियम साईजचे मस्त असे बारीक चिरून घेणार आहे, आणि ते पण मी किचन कट्ट्यावरच चिरते. चॉपर आहे माझ्याकडं, पण ते प्लॅस्टिकचं असल्यामुळे ना मी त्याच्यावर काय चिरत नाही अशी गोष्ट, कारण की त्यातले जे प्लॅस्टिकचे कण असतात ना ते बारीक बारीक येतात त्या आपण जे कापतो कांद्यासोबत किंवा कशासोबत पण. त्यामुळे मी किचनवरच कापून घेत असते, आणि ती सवय झाली बघा. मी किती पण विचार केला ना नको, तरी पण मला ती सवय लागल्यामुळे ते कंटिन्यू तसंच व्हायला लागलं. आता मला एखादं घ्यायला लागणार आहे चॉपर बोर्ड, तर बघूया घेईल एखादं. मी लाकडी घेणार आहे, आता घेतलं तर लाकडी किंवा स्टीलचं. तर आपल्याला पोहे बघा कधी पण मेजरमेंट करून एक एक मुठी असं प्रत्येकाला 2-2 घ्यायचे आहेत. आता आमच्या घरात कसे माझ्या भावाला तर खूप आवडतात, त्याला इतके आवडतात ना पोहे, तो अर्धा कढई खाऊन घेत असतो. त्याला इतके पोहे आवडतात बरं का. त्यामुळे थोडे जास्तच बनवलेले, आणि ह्यांना तर बिलकुल पण नाही आवडत, आणि मला पण आवडतात पोहे, पण मी इतके पण नाही खात, पण त्याला खूपच आवडतात आदित्याला. त्यामुळे म्हणलं चला जास्तच बनवूया. तर त्यानंतर ना काय, सर्वात जास्त म्हणजे मला शेंगदाणे खूप आवडतात पोहेमधले. कुणाकुणाला आवडतात मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तुम्ही. तर आता मला तर खूप आवडतात. मग शेंगदाणे टाकले, आणि बटाटे मस्त असे बारीक बारीक चिरून घेतलेले होते. ते शेंगदाणे टाकल्यानंतर बटाटे टाकलेले आहेत, आणि त्यात जिरे मोहरीसुद्धा मी टाकलेले आहेत बरं का. आणि व्यवस्थित आता आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, आणि छान असे जेव्हा थोडेसे आपले बटाटे लाल होतात ना तोपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता कांदा आणि टोमॅटो, आपलं कांदा आणि मिरची टाकायची आहे, सॉरी, आणि सर्व टाकून द्यायचं आहे. कांदा पण थोडा जास्त ठेवायचा बरं का पोह्यांमध्ये, कारण की पोह्यांमध्ये कांदा असले की खरंच खूप छान लागतो. आता सर्वांची वेगवेगळी चॉईस असते, कोण कोण टोमॅटो टाकतात, पण मला टोमॅटो अजिबात आवडत नाही पोहेमध्ये. मला एकदम सिंपल साधे सुबर आवडतात बरं का. तर बघा आता हे झालेलं आहे आपलं, मस्त जर फ्राय करून घ्यायचं आहे, आणि आपल्याला कांदा ना जास्त ओव्हर कुक करायचा नाही बरं का, एकदम असं नॉर्मली कुक करायचं आहे. तर मी ते चेक करत होती आपला बटाटा शिजलेला का आहे. तर आता पोह्यांमध्ये सर्वात मेन जी गोष्ट असते ना ती म्हणजे हळद. हळद ही थोडी पण जास्त झाली ना तर पोहे खूपच पिवळेसर दिसतात, आणि ते नंतर ना असे रफ टाईप होतात बरं का, ते अशी छान सॉफ्ट राहत नाहीत. त्यामुळे ना हळद थोडीशी कमीच टाकायची बरं का. आणि थोडी हळद कमी टाकल्यानंतर ना आपल्याला आता त्यात पोहे टाकलेले आहेत, आणि पोहे बघू शकता तुम्ही किती सुटसुटीत झालेले आहेत, आणि खूप छान होतात. आता त्याला चांगलं असं ना त्यात मी नंतर ना थोडीशी साखर पण टाकणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे का साखर पण टाकत असतात, खरंच मला खूप आवडतात. मम्मीचं मी एकदा बघितलेलं पोह्यांमध्ये साखर टाकताना, आणि खूप छान लागतात बरं का साखर टाकलेलं. आणि त्यावरनं थोडासा पाण्याचा शिपडा मारलेला आहे मी, आणि थोडीशी साखर टाकायची बरं का. थोडीशी साखर टाकलेली आहे. पोहे जरा जास्त तुम्हाला तर दिसत असतील कमी, पण क्वांटिटीमध्ये थोडे जास्तच होते पोहे. तर आता ते टाकून झाल्यानंतर ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि ते मिक्स करून झालं की एक 5 ते 10 मिनटं ना झाकून ठेवायचं, आणि त्यानंतर उघडून आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला खाण्यासाठी. आणि खरं लिंबू पिळायचं त्याच्यावर. लिंबू तर नव्हता सध्या माझ्याकडे, आणि लिंबू माहितीच आहे तुम्हाला, आता उन्हाळा चालू झाला आहे, लिंबूला पण खूप सोन्यासारखे भाव येतात बरं. आमच्या इथे तर खूपच येतात, पुण्यामध्ये ना खूपच महाग देतात सर्व गोष्टी, अशी गोष्ट आहे. तो झाला वेगळा विषय, पण असो चला, असे पण पोहे खूप छान लागतात, टेस्टी लागतात. तर आता मस्त असं एन्जॉय करत आहे मी, मस्त बसून खाऊन घेते पोहे. तर चला कंटिन्यू राहा. आणि तर
तर पोहे खाऊन झाल्यानंतर ना मस्त असं तर मी चाय घेतलेला आहे आणि चाय पण मस्त असं पीत आहे, कारण की पोहे खाल्ल्यानंतर ना चायची एक वेगळीच तलप असते बघा. तर आता संध्याकाळी असा विषय झालेला नाही, इतका जोरात पाऊस पडलेला, बर्फसुद्धा पडलेले. तर पुणे सिटीमध्ये पडलेला. आता आम्ही ज्या साईडला राहतो त्या साईडला बर्फ नाही, तर खूप जोराचा पाऊस, विजा वगैरे चमकत होत्या. आणि मी आरोला वगैरे जाऊन घेऊन आली स्कूलमधून, आपल्या ट्युशनमधून सॉरी. आणि येता येताना पाव घेऊन आली मी बरं का. आणि मला आज ना मस्तपैकी चाय, असं म्हणजे छान बाहेरनं इतका सुंदर असा वास येत होता ना मातीचा वगैरे, खूपच छान. आणि पूर्ण थंड वातावरण झालेलं पूर्ण, म्हणजे आता ह्या टायमाला ना फक्त आणि फक्त 6 वाजलेलेत आणि तरी पण बघा तुम्ही किती अंधार झालेला आहे. आणि आता सध्या तर दिवस खूप मोठा आहे, पण आता आज इतका अंधार वाटत होता आणि खूप थंड वातावरण पण होतं. खरंच खूप छान वाटत होतं. आणि अशा वातावरणामध्ये चाय, पाव आणि मस्त भजी वगैरे खूप खावं वाटतात, पण मी भजी तर नाही खाल्ली. मला ना जास्त करून आज चाय वगैरे खावं वाटत होतं. चाय आणि पाव लवकर मी कधी खात नाही. आणि मस्त असं तूप लावून ना छान असे क्रिस्पी करून घेतलेले आहेत. आणि पोरांनासुद्धा इतके आवडतात ना चाय पाव वगैरे, खूपच आवडतात. तुम्हाला आवडतात का नाही मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला बरं का. आणि चॅनलवर कोणी आत्तापर्यंत असेल तर चॅनलला लाईक करायला पण विसरू नका, त्याचबरोबर सबस्क्राईब करून पण ठेवा, जेणेकरून माझे डेलीचे जे व्हिडिओ येतात ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. ओके, चल तर आता बघा मी 4 कप काढलेले आहेत. भाव बोलला मला चाय नाही पाहिजे, त्याला दूध पाहिजे. मग त्याला दूध आणि मग आमच्यासाठी चाय काढलं. त्याला तरी थोडा दिला तर नकोच म्हणत होता, पण चला मग मी त्याला थोडं जास्त दूध टाकून दिलं त्यामध्ये कारण की त्याला आवडत नाही चाय, आणि माझे एक चाय सुटत नाही, ज्याला आवडत नाही. आणि इथं बघा आपल्याला इथं चायशिवाय होत नाही. तर झालेलं आहे आता मस्त असं. आणि मग तेच मी आता चाय पिणार आहे मस्तपैकी. आणि वातावरण इतकं भारी होतं ना खूपच. चला तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता पाऊस येऊन गेलेला आहे खाली, पूर्ण पाणी जमा झालेलं. ज्यावेळेस पाऊस आलता ना त्यावेळेस ना मी झोपलेली होती बहुतेक, त्यामुळे ना मी काय उठली नाही. आणि तुम्हाला आता नंतर ना दाखवत आहे. बघू शकता खाली किती ओलं वगैरे झालेलं आहे, ग्राउंड पण पूर्ण ओला झालेला आहे. तर असो, चला आजचा व्हिडिओ मी इथंच स्टॉप करते. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.